आपलं चालू आहे यूज ऑफ लॉग टेबल. तुम्हाला मागच्या 2 लेक्चर्समध्ये मी लॉग कसा पाहायचा नंबरचा, अँटी लॉग कसा पाहायचा आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवलं होतं. ते फक्त 2 नंबर घेतले होते, आपण मल्टिप्लाइड केलं होतं. नाऊ मोर डिफिकल्ट एक्झाम्पल्स बाय युझिंग द लॉग टेबल. मी कालच सांगितलं तुम्हाला व्हिडिओमध्ये, लॉग मधून जर कॅल्क्युलेशन करायचे असतील बाय युझिंग लॉग, इफ वी मल्टिप्लाइड द नंबर देन मल्टिप्लिकेशन इज रिप्लेस्ड बाय द ॲडिशन. म्हणजे जिथं मल्टिप्लिकेशनचं साइन असेल त्याच्याऐवजी काय करावं लागेल, तुम्हाला ॲडिशन करावं लागेल. घेऊ आपण एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल असे समजा 11.23 इंटू 5.62 इंटू 9.96. आता हे कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. मल्टिप्लिकेशन येते. मल्टिप्लिकेशन असेल तर लॉग टेबलमध्ये काय करता तुम्ही, ॲडिशन करता. बरोबर. प्रत्येक नंबरचा लॉग पाहायचा असतो. लॉग पाहताना पहिले आपण काय लिहितो, कॅरेक्टरिस्टिक्स लिहितो. बरोबर. मग लॉग टेबलमध्ये मॅन्टिसा पाहतो. मग पहिली स्टेप अशी होती आपली. फर्स्ट स्टेप लॉग ऑफ 11.23 प्लस लॉग ऑफ 5.62 प्लस लॉग ऑफ 9.96. नाव लॉग पाहिजे आपल्याला, तर प्रत्येकाची पहिले काय लिहावं लागेल आपल्याला, कॅरेक्टरिस्टिक. याची बघा पॉईंटच्या अगोदर किती डिजिट्स आहेत, 2. 2 आहे. 2 - 1 मग कॅरेक्टरिस्टिक राहील 1. आता लॉग कसा पाहायचा असतो, 11चा 2 3 मध्ये, हे पहिल्या टेबलमध्ये आणि हे मीन डिफरन्समध्ये झालं. बघा वापस एकदा दाखवतो. लॉगरिथम नावाचं नाव असेल वरती, 11चा 2 मध्ये इथं आणि 3 मध्ये पाहताना या मीन डिफरन्समध्ये पाहायचा. बघा मग एकदा तुम्ही पण माझ्याबरोबर लेक्चर ऐकताना जवळ लॉग टेबल ठेवायचं. पहिला 11चा 2 मध्ये किती आहे, 0492 सापडलं का, 0492. 3 मध्ये किती बघा, तीच लाईन पुढे या मीन डिफरन्समध्ये 3 मध्ये 11 आहे. ॲडिशन करतो आपण याची, किती झाला 3050. बरोबर आहे का ॲडिशन, बघा दिसते का तुम्हाला ना. बरं 3 9 1 10 5 0. मग आता याचा लॉग इकडे लिहितो मी 0503 प्लस याचा लॉग लिहायचा त्याला. बरं पहिले काय द्यावं लागेल, फर्स्ट वी शुड राईट कॅरेक्टरिस्टिक. पॉईंटच्या अगोदर एकच डिजिट आहे, 1 - 1 म्हणजे काय झाला 0. 56चा कशात पाहायचा, 2 मध्ये पाहायचा. पहिल्या 2 डिजिटचा पुढच्या 2 डिजिटमध्ये लॉग पाहायचा असतो. पण पुढे जर एकच नंबर असेल तर फक्त याच्यात पाहायचा, मीन डिफरन्समध्ये पाहायची गरज नाही. मग बघा आता 56चा 2 मध्ये लॉग पाहिला तुम्ही, किती आला तो, 56चा 2 मध्ये सापडतं का. बारीक संख्या त्या 4 डिजिट नंबर इकडे तिकडे होतो. चष्मा असेल तर चष्मा लावायचा व्यवस्थित. 56चा 2 मध्ये 7497 7497 प्लस झालं. पुढच्याचा लॉग आता पॉईंटच्या अगोदर किती आहे, एकच डिजिट आहे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक काय राहील 0. 1 - 1 0. कशाचा कशात पाहावं लागेल आता, 99चा 6 मध्ये. बघा मग आता 99 सर्वात शेवटी असेल सेकंड पेजवर. 99चा 6 मध्ये लॉग मला सापडला, तुम्हाला सापडला का, 9983 दिसतोय मला, 9983. सो 9983 या सगळ्यांची ॲडिशन करा. आता तुम्ही करा, मला सांगा डायरेक्ट.
केली की ॲडिशन? बरोबर आहे का चेक करा. तुमची ॲडिशन बरोबरच आहे, मी केलेली बरोबर आहे का? या वयात ॲडिशन सबट्रॅक्शन करायची सवय नसते आम्हाला. काय ॲडिशन आली बघा 2 पॉईंट. या सगळ्या लॉग पाहिले आपण, सगळ्या लॉगची ॲडिशन आली 2.7983 झालं. आता याचा फायनल अँटी लॉग पाहायचा असतो. मी सांगितलं तुम्हाला अँटी लॉग पाहताना फक्त पॉईंट नंतरच्याच संख्येचा पाहायचा असतो आणि तो अँटी लॉग पाहिल्यानंतर नंबरची जी कॅरेक्टरिस्टिक असेल त्याच्यात एक ॲड करायचा असतो आणि त्याच्या पुढे मग पॉईंट ठेवायचा असतो. मग पाहू आपण अँटी लॉग. पेज पलटो, अँटी लॉगचं काढा. लॉगरिथमचं पुढचं पेज 79चा 83 मध्ये पाहावं लागेल तुम्हाला. 79चा 83 मध्ये अँटी लॉग पॉईंट नंतरच्या आफ्टर पॉईंट जेवढे डिजिट्स असतात त्याचाच पाहायचा असतो. पॉईंट 79चा शोधा पटकन. सापडला तुम्हाला. 8 मध्ये पहा किती आहे. सापडला 8 मध्ये 6281. 6281 79चा 8 मध्ये. आता मीन डिफरन्स मध्ये पाहायचा 3 मध्ये. 3 मध्ये किती बघा 4 दिसतोय मला. 4 ॲड करायचा. झाला 1 + 4 5 8 2 6 6285. दॅट इज 6285. नाव डेसिमल पॉईंट ठेवायचा आपल्याला. पॉईंटच्या अगोदर इथं या संख्येत 2 होता, त्यात +1 करायचा. 2 + 1 किती झाला 3. इकडून लेफ्ट साईडकडून 3 डिजिट्स काउंट करायचे, पॉईंट द्यायचा 1 2 3 1 2 3. दॅट इज 628.5. दॅट इज द आन्सर ऑफ दिस मल्टिप्लिकेशन. बघा एकदा कॅल्क्युलेशन. काय करायचं, सगळ्यांचा पहिले लॉग पाहिला सगळ्या नंबरचा. सगळ्या लॉगची काय केली आपण ॲडिशन. जी ॲडिशन आली त्याचा काय पाहिला अँटी लॉग पाहिला. सो दिस इज अबाउट मल्टिप्लिकेशन. झालं. मग आता आपल्याला पुढचं कॅल्क्युलेशन शिकायचं आहे. बघा आता आतापर्यंत आपण मल्टिप्लिकेशनचं घेतलं होतं. आता डिवाइड करू. काय न्यूमरिकल दिलं तुम्हाला 55.12 डिवायडेड बाय 2.35. जसं मल्टिप्लिकेशन करताना तुम्ही लॉगची ॲडिशन केली तसं डिव्हाइड करताना लॉगची सबट्रॅक्शन करावे लागते. म्हणजे वरच्या नंबरचा लॉग पाहायचा, त्याच्यातून खालच्या नंबरचा लॉग मायनस करायचा. सबट्रॅक्शन करून जे येईल त्याचा काय पाहायचा अँटी लॉग पाहायचा. मग मी हे पूर्ण प्रोसिजर मांडून देतो तुम्हाला. लॉग ऑफ 55.12 मायनस लॉग ऑफ 2.35. लॉग पाहताना काय सांगितलं मी, फर्स्ट वी शुड राईट कॅरेक्टरिस्टिक. डेसिमल पॉईंटच्या अगोदर किती डिजिट्स आहेत 2. 2 - 1 2 - 1 दॅट इज 1.55चं 1 2 मध्ये पहा. लॉग पाहायचं. आता पेज पलटवा. अँटी लॉगचं चालू आहे तुमचं. आता लॉगचं पेज काढा. 55 शोधा. 55चा 1 मध्ये सापडला तुम्हाला. 1 मध्ये दिसतोय मला 7412. 7412 प्लस कशात पाहिजे आता 2 मध्ये येतो तुम्हाला पाहता. आता 2 मध्ये किती आहे 2च आहे. किती झाला 4147 झालं. 7 जशाचा 4 1 2 + 2 4. सो दिस इज द लॉग 7414 मायनस इथं लॉगची कॅरेक्टरिस्टिक काही आता 0. का बरं पॉईंटच्या अगोदर एकच नंबर आहे. सो 1 - 1 0. 23चा 5 मध्ये पाहावं लागेल लॉग. बघा मग 23चा 5 मध्ये पाहिला तुम्ही. 23चा 5 मध्ये मला दिसतोय 3711. सापडलं का 3711. सो 3711 हे दोघांची काय करायची सबट्रॅक्शन आहे.
0 पॉईंट हे 1 पॉईंट होता. सो 0.3711 सबस्ट्रॅक्शन करायची आपल्याला. तुम्हाला येते या वयात सबस्ट्रॅक्शन करता येते? करत सांगा मला. बघा ही सबस्ट्रॅक्शन आली का तुमची 1.3703. फायनली याचा काय पाहायचा? अँटीलॉग. अँटीलॉग शिकवला मी तुम्हाला. अँटीलॉग पाहताना फक्त आणि फक्त पॉईंट नंतरचे जे डिजिट्स आहेत त्याचाच पाहायचा असतो. किती मग 37चा पाहावा लागेल आपल्याला. 03 मध्ये अँटीलॉग. पेज पलटवा, अँटीलॉगचं काढा. 37 शोधा. शोधलं. 0 मध्ये किती बघा. 0 मध्ये दिसतोय 2344. 2344 0 मध्ये. आणि 3 कुठं पाहायचा? मीन डिफरन्समध्ये. तो 2 दिसतोय मला. 2 ॲड करायचा त्याच्यात. किती झाला? 6 4 3 2 2 3 4 6. सो दॅट इज 2 3 4 6. आता काय ठेवायचं असतं? डेसिमल पॉईंट. पॉईंटच्या अगोदर किती आहे? 1. त्याच्यात +1 करायचा. 1 + 1 2. 2 डिजिट्समध्ये पॉईंट ठेवायचा म्हणजे 23.46. सो द आन्सर इज 23.46. बरोबर आलं का बघा तुमचं? मोबाईल आहे तुमच्याजवळ. कॅल्क्युलेटरमध्ये जाऊन करून पहा. साधारणतः याच्यात जवळपास नियर अबाउट आन्सर पाहिजे. पॉईंट नंतरचा डिजिट बदलू शकतो कॅल्क्युलेटरमध्ये. हे मात्र असं यायला पाहिजे हा डिजिट बदलू शकतो. आणि मोठा आन्सर असेल तिथं पण लॉक टेबलमध्ये फक्त 4 नंबर्स असतात. 4च डिजिट्स असतात. तो आन्सर फक्त आपल्याला किती डिजिट्समध्ये मिळेल? 4 डिजिट्समध्येच मिळेल. झालं. अजून एक, ज्यांची बॅटरी उशिरा लागते, उशिरा कळतं, त्यांच्यासाठी पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ आपण. मोठं घेऊ आपण. बघा ते असं आन्सर 1000/10. ॲक्च्युलीचा आन्सरच तुम्हाला माहिती आहे. 1000/10 किती येईल? 100. पण एक्झॅक्ट 100 येईल असं नाही. 100च्या नियर अबाउट आन्सर येऊ शकतो. तो एरर असतो. एरर त्या लॉक टेबलचा कॅल्क्युलेशनचा प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला एरर असतो. ते आपलं जेव्हा फिजिक्स एक्झॅक्ट चालू आहे तेव्हा कळेल. बघू आता याचं एक्झॅक्ट उत्तर काय येतं. सो मग काय करायचं? पहिले लॉग 1000 - लॉग 10. मी सांगितलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये, जिथं पॉईंट नसेल सर्वात लास्टला डेसिमल पॉईंट असतो. पॉईंटच्या अगोदर किती डिजिट्स आहेत बघा. 1 2 3 4. 4 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक किती येईल? 3. 4 डिजिट्स होते. 4 मधून एक मायनस करतो आपण 3. त्या 10चा 00 मध्ये लॉग पहा. पेज पलटवा, लॉग काढा वापस. 10चा 0 मध्ये मला दिसतोय 0 0 0 0 मायनस. इथं पॉईंट आहे. पॉईंटच्या अगोदर किती डिजिट्स आहेत? 2. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक किती येईल? 1. पुन्हा 10चा 0 मध्ये पाहावं लागेल. तोच राहील 0 0 0 0. दोघांची काय करायची? सबट्रॅक्शन करायची. सोपं आहे. 3 - 1 किती राहील? 2.000. याचा काय पाहायचं आता? अँटीलॉग 2.0000. मी सांगितलं तुम्हाला अँटीलॉग पाहताना फक्त कुठल्या संख्येचा पाहायचा असतो? आफ्टर द डेसिमल पॉईंट. मग पेज पलटवा, अँटीलॉगचं काढा. काढलं तुम्ही 00चा 00 मध्ये पहा अँटीलॉग. सापडलं का? पहिलं जे बघा सुरुवातीच त्याचे नाही. 00चा 00 मध्ये मला दिसतोय असा अंक. सापडलं तुम्हाला? 1000. आता मी सांगितलं तुम्हाला अँटीलॉग पाहिल्यानंतर कॅरेक्टरिस्टिकमध्ये एक ॲड करायचा आणि तेवढे डेसिमल पॉईंट द्यायचे. मग 2 आहे. 2 + 1 किती झाला? 3. 3 डिजिट्स मोजा. 1 2 3 म्हणजे 100.0. म्हणजे तर आपलं एक्झॅक्ट आलं ते 100.0. तेच आन्सर पहिले पण होतं. झालं. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण.
समजा असं आहे 625 अपॉन 25 माहिती तुम्हाला ॲन्सर पण माहिती आहे. 625 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू काय येईल 25. लॉग टेबलने कसं येतं पाहू आपण. लॉग ऑफ 625 मायनस लॉग ऑफ 25. पहिले काय लिहावं लागेल कॅरेक्टरिस्टिक. आता तुम्ही एक्सपर्ट होऊन गेले. पॉईंटच्या अगोदर तीन डिजिट्स म्हणजे कॅरेक्टरिस्टिक 2. 62चा 5 मध्ये लॉग पहा. पेज पलटवा. लॉगचं चालू आहे तुमचं. लॉग काढाचा 62चा 5 मध्ये बघा सापडला तुम्हाला 62 सापडला. त्याचा 5 मध्ये पहा सापडला 7959 7959 मायनस इथं पॉईंट आहे. पॉईंटच्या अगोदर किती डिजिट्स आहेत 2 म्हणजे 2 - 1 1 पॉईंट. 25चा 0 मध्ये पाहावं लागेल. पुढे संख्याच नाही आपल्याकडं नंबर नाही तर 25चा कशात पाहायचा 0 मध्ये. मला सापडलं का तुम्हाला लॉगमध्ये 3979 याची काय करावं लागेल आपल्याला सबट्रॅक्शन. त्याच्यात तुम्ही एक्सपर्ट आहे. या वयात मी वजाबाकी सबट्रॅक्शन ॲडिशन करत नाही. तुम्हाला करावी लागेल ते. करा ती सबट्रॅक्शन करा. मी थांबतो. केली का सबट्रॅक्शन. माझी अशी आली बघा सबट्रॅक्शन. मी रॉंग राहू शकतो. तुमची परफेक्ट राहील. मला तुमच्यावर पूर्ण कंप्लीट टोटल विश्वास आहे की तुमची चुकणार नाही. हीच आहे का बरं 1.3980 याचं काय पाहिजे आता अँटीलॉग 1.3980. 39चा 80 मध्ये अँटीलॉग पहा. पेज पलटवा. 39 आला का सापडला. 39चा 8 मध्ये पाहावं लागेल. 0 मध्ये काहीच नसेल. 8 मध्ये मला दिसतोय 2500 2500. पॉईंटच्या अगोदर कोणता नंबर आहे 1 + 1 किती झाला 2 डिजिट्स नंतर पॉईंट द्यायचा 25.00. दॅट इज द परफेक्ट आन्सर बाय लॉगरिथम. कळतंय तुम्हाला तो. तर स्क्वेअर कसा करायचा लॉग टेबलने. आता ठीक आहे 25चा स्क्वेअर 15चा स्क्वेअर आपण सर्च करू शकतो. जर 35चा स्क्वेअर सांगितलं तुम्हाला 35 × 35 पण तुम्हाला जर असं दिलं 1.235 त्याचा स्क्वेअर मग मात्र प्रॉब्लेम येईल. मग कसा करायचा तो स्क्वेअर बाय युझिंग लॉग टेबल. बघू आपण एक्झाम्पल घेऊ. पहिले एक समजण्यासाठी सिंपल एक्झाम्पल घेतो आपण. अच्छा 25चा स्क्वेअर समजा हा स्क्वेअर करायचा आहे. पहिले एक सिंपल एक्झाम्पल मग पॉईंटचं घेऊ आपण डेसिमल पॉईंटचं. आता आपल्याला स्क्वेअर करायचा आहे बाय युझिंग लॉग टेबल. देन असं लिहायचं लॉग ऑफ 25⁻². हा 2 पुढे आणायचा असतो 2 × लॉग 25 झालं. लॉगरिथमचा रूल येतो. तुम्हाला मॅथवाले सर सांगतील नसेल तर मग मीच सांगणार तुम्हाला. 2 × काय करायचा लॉग 25 2 × याचा लॉग पाहत येतो तुम्हाला. पॉईंटच्या अगोदर 2 डिजिट्स आहे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक किती राहील 1. 25च्या पुढे संख्या नाही मग लॉग पाहताना फक्त काय पाहायचा 25चा 0 मध्ये पाहायचा. आत्ताच आपण पाहिलं होतं 3979 याचं मल्टिप्लिकेशन करायचं 1.3979 × 2 करायचा. तर मल्टिप्लिकेशन येतं तुम्हाला या वयात. बघा आलं का मल्टिप्लिकेशन. माझं तर असं आलं आहे 2.7958. हा जो मल्टिप्लिकेशन आहे याचा काय पाहायचं नेहमीसारखा अँटीलॉग. अँटीलॉग पाहता येतो तुम्हाला. आता पेज पलटवा.
पलटवलं. अँटीलॉग 79चा 8मध्ये पहा. शोधा 79. सापडलं का? अँटीलॉगच्या सेकंड पेजवर दिसतोय 79. त्याचा कशात पाहायला आलं तुम्हाला? 5मध्ये येतो. आता 5मध्ये पाहतो तुम्हाला. मला 6237 दिसतोय. 6237. पुढे 8मध्ये पहा. तीच लाईन धरून चालायची. 8मध्ये दिसतोय 11 ॲड करायचा. झालं? किती आला? 8. पुढे 4 2 6 म्हणजे 6248. पॉईंटच्या अगोदर कोणता नंबर आहे? 2 आहे. 2 + 1 3. 3 डिजिटमधून पॉईंट द्यायचा. ॲन्सर येतो तुमचा 624.8 म्हणजे नियर अबाउट किती झाला? 625. हा 80 असतो, इथं 80 असतो. हा जो एरर आहे मी सांगितलं तुम्हाला, इट इज ड्यू टू द लॉगरिथम एरर. लॉग टेबलचा एरर आहे आणि इट इज कन्सिडरेबल. हे जे मी यूज करतोय हे नवनीतचं आहे. तुमच्याकडे जर रिलायबलचं असेल तर त्यात अजून थोडासा फरक पडेल. आता थोडंसं डिफिकल्ट एक्झाम्पल घेऊ. पॉईंटवाला डेसिमल पॉईंट ज्याच्यात आहे. असं करायचं आपल्याला. 9.63 चा स्क्वेअर करायचा आहे. आता तुम्हाला मेथड कळली. पहिले काय लिहायचा? लॉग ऑफ 9.63 स्क्वेअर. तो 2 पुढे आणायचा. 2 × लॉग ऑफ 9.63. 2 × याचा लॉग का होतो तुम्हाला? आता पॉईंटच्या अगोदर एकच डिजिट आहे. कॅरेक्टरिस्टिक काय राहील? 0. 96चा 3मध्ये लॉग पहा. लॉग सांगितलं मी, अँटीलॉगने. शोधा 96 कुठे सापडला मला. तुम्हाला सापडला का बघा? 3मध्ये 9836. 9836 याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 0.9836 × किती? 2. मी सांगितलं तुम्हाला या वयात मल्टिप्लिकेशन तुम्ही करायचं. करा, मला ॲन्सर सांगा. व्हिडिओ पाहताना नोटबुक, लॉग टेबल, पेन जवळ घेऊन बसायचं. हे मल्टिप्लिकेशन आले बघा. 1.9672. याचं काय पाहायचं? अँटीलॉग 1.9672. 96चा 72मध्ये अँटीलॉग पहा. सापडलं तुम्हाला? 9268 दिसतोय मला. 96चा 7मध्ये 9268 प्लस 2मध्ये किती बघा? 4 दिसतोय. प्लस 4. 8 × 4 12. किती आला? 7 2 9 म्हणजे 9272. पॉईंटच्या अगोदर काय आहे? 1. 1 + 1 किती झाला? 2. म्हणजे 2 डिजिटमध्ये पॉईंट द्यायचा. म्हणजे 92.72. दॅट इज द स्क्वेअर ऑफ 9.63. आणि ते ॲन्सर आपण ॲप्रॉक्सिमेट जर पाहिलं तर तेच दिलं बघा. 9चा स्क्वेअर किती येतो? 81 बरोबर. आणि 10चा स्क्वेअर 100. मग 81 आणि 100च्या मध्ये ॲन्सर पाहिजे. तो दॅट इज 92.72. पुढे अजून एक एक्झाम्पल घेऊ एक्स्ट्रा आपण. असं दिलं आहे तुम्हाला. 35चा स्क्वेअर करायचा आहे. ॲन्सर तुमचं पण पाठ आहे. 75चा 35चा स्क्वेअर किती? 1225. लॉग टेबलने येतं का? पहिली स्टेप पाठ झाली तुमची. लॉग ऑफ
35 स्क्वेअर 2 इंटू लॉग 35 2 इंटू लॉग पाहतो ना कॅरेक्टरिस्टिक पॉईंटच्या अगोदर 2 डिजिट्स आहेत कॅरेक्टरिस्टिक 1 35चा लॉग पहा 0मध्ये सापडला तुम्हाला 35चा 0मध्ये 5441 5441 दोघांची काय करायची मल्टिप्लिकेशन करा 1.5441 इंटू 2 मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे असं दिसतं बघा मल्टिप्लिकेशन 3.0882 सो 3.0882 याचं काय पाहिजे आता अँटीलॉग 3.0882 अँटीलॉग पाहायचा आहे 08चा 82 मध्ये बघा अँटीलॉग 08चा 82 मध्ये सुरुवातीला जातील बघा 08 सापडला 0.08 चा 8 मध्ये किती बघा 12.25 12.25 प्लस 2 मध्ये बघा 2 मध्ये दिसतोय 1 म्हणजे 12.26 सो 1226 पॉईंटच्या अगोदर 3 3 प्लस 1 किती झालं 4 डिजिट्स मधून पॉईंट म्हणजे किती आला तो 1226 ॲन्सर किती पाहिजे होतं 1225 म्हणजे कितीने मोठा आहे फक्त 1 ने आणि दॅट इज मी सांगितलं तुम्हाला काय असतं तो एरर असतो झालं मग तुमच्यासाठी मी एक्झाम्पल देतो तुम्ही घरी सॉल्व करा दॅट इज युअर होमवर्क करायचे सगळ्यांनी राइट डाउन फॉर होमवर्क है अब 5 है पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्यूब कसा करायचा फोर्थ पॉवर कसा करायचा ते शिकू एकाच व्हिडिओमध्ये एवढ्या एकदम कन्सेप्ट ते थोडंसं कन्फ्युजन होईल तुमचं म्हणून मी इथं स्टॉप करतोय तुम्ही हे उद्या सॉल्व करा आणि ॲप्रॉक्सिमेट आपल्या कॅल्क्युलेटरवर चेक करायचं की जवळपास तेच ॲन्सर आहे पॉईंट नंतरचे जे डिजिट्स आहेत ते चेंज होऊ शकतात पॉईंटच्या अगोदर पॉईंटच्या लेफ्ट साईडचे म्हणजे अशी संख्या असेल काहीतरी ॲन्सर आला असेल तुमचं तर हे नंबर जे पॉईंट नंतरचे हे थोडेसे वेगळे येऊ शकतात कॅल्क्युलेटरपेक्षा हे मात्र पॉईंटच्या अगोदरचे एक्झॅक्ट तेच यायला पाहिजे लिहा पटकन ते एक स्टुडंट सांगतोय सर अजून 1-2 टाका 5 होऊन जातील म्हणे घ्या मग अजून एक 13.65 चा स्क्वेअर करा काय कोणी स्टुडंट बोलला नाही मला मी स्वतः दिलं तर माझ्याजवळ एकही विद्यार्थी नाही एकही स्टुडंट बसलेले नाही आजूबाजूला मी एकटाच आहे पण तुम्ही मला समोर इमॅजिन करतो की तुम्ही बसले असं ठीक आहे करा सॉल्व करा